नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पंचायत राज व्यवस्थेमधील सर्वाधिक महत्त्वाचा घटक तो म्हणजे ग्रामपंचायत त्याचा अभ्यास करणार आहोत। ग्रामपंचायत सर्वाधिक महत्त्वाचा याच्यासाठी म्हणतो कारण ग्रामपंचायत हा अतिशय निम्न पातळीवरील पाया घटक बोलला जातो। म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा पाया घटक कोणता हा प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळा येऊन गेलाय। तर पंचायत राज व्यवस्थेचा पाया घटक कुठला आहे? ग्रामपंचायत। त्याची सविस्तर आणि शॉर्टकट माहिती आपण बघणार आहोत। तर पंचायत राज व्यवस्थेचा गाव पातळीवरील किंवा निम्न स्तरावरील तिसऱ्या पातळीवरील पाया घटक कोण आहे? ग्रामपंचायत आहे। आता या ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं राज्यघटनेतील कलमही अनेक वेळेला पोलीस परीक्षेला विचारलं जातं। जसं राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली, तर अधिनियमातील कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली। ग्रामपंचायतीशी संबंधित अधिनियम आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि हा अधिनियम महाराष्ट्रामध्ये लागू झाला 1 जून 1959 ला महाराष्ट्रामध्ये लागू झाला। तसेच ह्या नियमानुसार जी विशिष्ट लोकसंख्या ठरवली गेली ती गावाची लोकसंख्या म्हणजे किमान ग्रामपंचायत जर स्थापन व्हायची असेल तर कमीत कमी गावाची लोकसंख्या ही 600 असावी लागते आणि जर 600 पेक्षा सुद्धा जर कमी लोकसंख्या असेल तर ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते। म्हणजे 600 पेक्षा जास्त लोकसंख्या असावी म्हणजे 600 तरी निदान लोकसंख्या असावी लागते तर एक ग्रामपंचायत स्थापन होते आणि जर 600 पेक्षा कमी असेल तर ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत स्थापन होते। मात्र हाच क्रायटेरिया डोंगरी भागासाठी वेगळा आहे। डोंगरी भागासाठी किमान 300 गावाची लोकसंख्या असावी लागते आणि जर 300 म्हणजे डोंगरी भागामध्ये 300 ते 1500 लोकसंख्या असेल तर सदस्य संख्या असते 7। आता ग्रामपंचायतीमध्ये हाही प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळा विचारलाय की ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते, तर ती असते 7 ते 17 सदस्य संख्या असते आणि गावाचे जे सदस्य असतात त्यांनाच पंच असं म्हटलं जातं। तर गावाचे जे पदाधिकारी असतात त्यांना सरपंच आणि उपसरपंच असं संबोधलं जातं। याच्यामध्ये लक्षात ठेवा ही जी वयपात्रता आहे, आता वयपात्रतेमध्ये 2 गोष्टी येतात। एक म्हणजे मतदार, जो मतदान करणार आहे त्याची वयपात्रता। मग जे व्यक्ती गावामध्ये जर ग्रामपंचायतीचं निवडणूक असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीची निवडणूक असेल तर ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे ती मतदान करू शकते, त्यालाच मतदार असं म्हणतात। आणि मतदाराची वयपात्रता काय ग्रामपंचायतीसाठी 18 वर्ष पूर्ण। आणि जे ग्रामपंचायतीचे उमेदवार म्हणजे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी वयपात्रता आहे 21 वर्ष पूर्ण। हाही प्रश्न पोलीस परीक्षेला विचारला गेला आहे। तर निवडणूक पद्धत असते प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धत वापरली जाते। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान पद्धत याच्यामध्ये फरक आहे। प्रत्यक्ष मध्ये जे म्हणजे काय तर ज्या निवडणूक पद्धतीमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग असतो मतदानासाठीचा त्याला प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात। प्रौढ याचा अर्थ म्हातारे असं घ्यायचा नाही, तर प्रौढ याचा अर्थ जे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे सर्व लोक प्रौढ मध्ये गणले जातात मतदान निवडणूक पद्धतीमध्ये। त्यामुळे प्रौढ। गुप्त म्हणजे आपण जे मतदान करतो ते कुणाला सांगावं असं कोणत्याही पद्धतीचं कंपल्शन नसतं, गुप्तता पाळली जाते आणि म्हणूनच प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धत असं म्हटलं जातं। ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे। याच्यामधले लक्षात जर तुम्ही घेतलं तर 5 ते 6 प्रश्न पोलीस परीक्षेला येऊन गेलेत। जसं बघा गाव पातळीवरील पंचायत राज व्यवस्थेमधील पाया घटक कशाला संबोधले जाते तर ग्रामपंचायतीला। दुसरा प्रश्न राज्यघटनेतील कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे किंवा कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली तर कलम 40। ह्याच्यामध्ये 2 कलम येतात, एक राज्यघटनेतील आणि एक अधिनियमातील। अधिनियमातील कलम 5 आणि राज्यघटनेतील कलम 40। त्यानंतर किमान लोकसंख्येची मर्यादा किती आहे तर 600। डोंगरीसाठी किती आहे डोंगरी भागासाठी तर 300 आणि सदस्य संख्या किती तर 7 ते 17। मतदान पद्धत कोणती? प्रौढ, गुप्त व प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धत।
व उमेदवाराची वयपात्रता परीक्षेला विचारलेली आहे 21 वर्ष, किंवा ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती, तर 5 वर्ष, हा आणखी पुढे 6 वर्ष वाढवला जाऊ शकतो काही कारणांमुळे. तर एकूण जर वाढवायचं असेल तर एकूण ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5.5 वर्ष होऊ शकतो, त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत. तर ही झाली ग्रामपंचायतीची बेसिक माहिती. पदाधिकारी असतात सरपंच व उपसरपंच. गावाचा वास्तव कार्यकारी प्रमुख असं सरपंचांना म्हणतात. काय म्हणतात? वास्तव कार्यकारी प्रमुख. सरपंचांची वयपात्रता अर्थातच गावाशी संबंधित जे उमेदवार असतात, म्हणजे ग्रामपंचायतीशी रिलेटेड त्या सर्व उमेदवारांची वयपात्रता असते 21 वर्ष पूर्ण. त्यामुळे सरपंचांची ही वयपात्रता 21 वर्ष पूर्ण असते. मात्र सरपंचांना शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजे शिक्षणाची अट आहे. सरपंच हा 7वी पास असावा अशी अट आहे. 1 जानेवारी 1995 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सरपंचांची निवड, उपसरपंच नाही, सरपंचांची निवड ही थेट जनतेतून 3 जुलै 2017 पासून सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होऊ लागली. आणि हा निर्णय घेण्यासाठी जी समिती नेमली गेली त्यालाच सुधीर ठाकरे समिती असं म्हणतात. म्हणजे सुधीर ठाकरे समिती ही सरपंचांची निवड ही थेट जनतेतून व्हावी याच्याशी संबंधित असणारी समिती आहे. त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे बघणं गरजेचं आहे. ते म्हणजे नुसार राखीव ठेवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो. सरपंच पद हे काय? रोटेशन नुसार राखीव ठेवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो. आणि सरपंच हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांमधील दुवा संबोधला जातो. कारण गावाशी संबंधित जे प्रॉब्लेम्स असतील किंवा ग्रामपंचायतीमधील ज्या सोयी सुविधा आवश्यक असतील त्या सर्वांची मंजुरीसाठी पंचायत समितीकडे जातात. आणि त्याच्यामुळे सरपंच गाव पातळीवरील आणि पंचायत समितीवरील मधील दोन्ही गोष्टींचा समन्वय ठेवून गावासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा करत असतो. आणि म्हणूनच ग्रामपंचायत व पंचायत समितीमधील दुवा असं सरपंचाला म्हणतात. उपसरपंच ह्याच्यामधला हा एक महत्वाचा पॉइंट आहे की उपसरपंच पद हे राखीव नसतं. उपसरपंचांची निवड ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं होत नाही. सरपंचांची निवड ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. आता सांगितलं की थेट जनतेतून होते. आणि ज्या निवडणूक पद्धतीमध्ये थेट जनतेचा सहभाग असतो त्याला प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात. सरपंच हे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येतात, त्यामुळे त्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानातून होते. आणि हा निर्णय 3 जुलै 2017 घेतला गेला. मात्र उपसरपंचांची निवड ही थेट जनतेतून होत नाही, तर ते आधी जे गावातले निवडून आलेले सदस्य असतात ग्रामपंचायतीशी संबंधित त्या सदस्यांचं मतदान घेतलं जातं आणि त्या सदस्यातूनच एकाची निवड उपसरपंच म्हणून केली जाते. आणि म्हणून सरपंचांची निवड ही उपसरपंचांची निवड ही थेट जनतेतून होत नाही. कारण उपसरपंच हे जे निवडून आलेले सदस्य असतात त्यांच्यामधून निवडले जातात. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे महत्वाचं राजीनाम्याविषयी अनेक वेळेला विचारलं जातं. महत्वाचं पॉइंट म्हणजे काय? राजीनाम्याचा. सरपंच हे राजीनामा पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात आणि सदस्य व उपसरपंच हे राजीनामा सरपंचांकडे देतात. आता ह्याच्यामधलं महत्वाचं आहे ते सरपंचांची कार्य. तर सरपंचांच्या कार्यामध्ये सभा व ग्रामसभा बोलवणे, शिवाय जे गावामध्ये जे ठराव आहेत, निर्णय आहेत त्यांची अंमलबजावणी करणे, अधिकारी व नोकर वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार. हा निर्णायक मत देण्याचा अधिकार उपसरपंचांची निवड होते त्यावेळेला होतो. जर समजा सदस्यांची मतं समसमान पडत असतील तर अशा वेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार म्हणजे उपसरपंचांच्या निवडीच्या वेळेला जर सदस्यांची मतं ही समसमान पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सरपंचांना असतो. हे लक्षात ठेवायचं. उच्च न्यायालयाचा जे खंडपीठ निर्णय 5 ऑक्टोबर 2018 नुसार हा निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचांना मिळालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा याच्या आधी निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचांना नव्हता.
तर सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार उच्च न्यायालय खंडपीठाचा जो निर्णय आहे 5 ऑक्टोबर 2018 त्याच्यानुसार निर्णायक मत देण्याचा अधिकार मिळाला आणि तेव्हापासून जर उपसरपंचांची निवड असेल किंवा विशिष्ट ठराव असतील आणि सदस्यांची मतं जर समान पडत असतील तर अशा वेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला असतो? सरपंचांना असतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अविश्वास ठराव. त्याच्यामुळे अविश्वास ठराव हा सरपंचांवर मांडला जातो आणि जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर त्याची पूर्वसूचना ही तहसीलदारांना द्यावी लागते. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की अविश्वास ठराव मांडायचा असेल तर ती पूर्वसूचना तहसीलदारांना द्यावी लागते आणि अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर अविश्वास ठराव संमत झाला आहे हे सांगण्यासाठी जी विशेष सभा बोलवली जाते ती विशेष सभा बोलवण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात. म्हणजे अविश्वास ठरावाशी संबंधित प्रशासनाचे 2 व्यक्ती महत्त्वाचे असतात. एक म्हणजे तहसीलदार आणि दुसरे म्हणजे जिल्हाधिकारी. म्हणजे अविश्वास ठरावाची पूर्वसूचना तहसीलदारांना द्यावी लागते आणि ज्या वेळेला संमत होतो त्यावेळेला जी विशेष सभा बोलवली जाते त्या विशेष सभा बोलवण्याचे अधिकार कुणाला असतात? जिल्हाधिकाऱ्यांना असतात. आता अविश्वास ठराव असंच मांडू शकत नाही तर अविश्वास ठराव हा ज्या वेळेला ग्रामपंचायतीमध्ये ठरावाचा विशिष्ट कालावधी आहे त्याच्यानुसार तुम्ही 2 वर्ष म्हणजे कधी पदभारापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता. तसेच त्यांचा पदभाराचा जो म्हणजे कालावधी संपण्याच्या आधी 6 महिने तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता. जर अविश्वास ठराव संमत झाला नाही तर जेव्हा संमत होत नाही तिथून पुढे 2 वर्ष तुम्हाला अविश्वास ठराव मांडता येत नाही. याच्यामध्ये जे कोरम असतं किंवा जे बहुमत असतं त्याच्यामध्ये बहुमत जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर 2/3 बहुमत असणे आवश्यक असते आणि जर अविश्वास ठराव संमत व्हायचा असेल तर 3/4 म्हणजेच 75% बहुमत असणे आवश्यक असते. या गोष्टी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण सरपंच आणि उपसरपंच ह्या गोष्टी सरपंचांविषयी महत्त्वाचे पॉइंट्स बघितलेले आहेत. याच्यामध्ये 3 जुलै 2017 थेट जनतेतून निवडणूक ही अलीकडची चालू घडामोड त्याच्याशी संबंधित सुधीर ठाकरे समिती लक्षात ठेवायची आहे. शिवाय उपसरपंच पद हे राखीव नाही हेही महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. अविश्वास ठरावामध्ये ज्या अविश्वास ठरावाची पूर्वसूचना ही तहसीलदारांना द्यावी लागते तर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर जी विशेष सभा बोलवली जाते त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. त्यानंतर हेही महत्त्वाचे पॉइंट आहेत. सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो आणि राजीनामा सरपंच पंचायत समिती सभापतींकडे देतात तर सदस्य आणि उपसरपंच हे सरपंचांकडे राजीनामा देतात. अशा पद्धतीने हे जे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्यांची माहिती ही पोलीस भरतीसाठी सफिशियंट आहे. साठी कार्य करणारा आणि शासनाकडून आलेला प्रशासनाचा प्रमुख असतो तो असतो ग्रामसेवक. त्या ग्रामसेवकाची माहिती आपण बघूया. या ग्रामसेवकाची जी नेमणूक आहे ती जिल्हा परिषदेकडून होत असते. जिल्हा परिषदेतील जे प्रशासनाचे सर्वोच्च अधिकारी असतात CEO ज्यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात त्यांच्याकडे त्या ग्रामसेवकाची नेमणूक बदली बढती या सर्वाचे अधिकार असतात. तर आतापर्यंत पोलीस परीक्षेला जास्त विचारले गेले ते ग्रामसेवक हा कोणत्या खात्याचा सेवक असतो तर ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या लक्षात काय ठेवायचं जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा सेवक असतो. कोण? ग्रामसेवक. आणि त्याचे जे वेतन असतं ते वेतन जिल्हा निधीतून मिळतं. ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीचा सचिव किंवा चिटणीस असं म्हणतात आणि तो लोकनियुक्त नसतो. तो शासनाकडून आलेला आणि ग्रामपंचायतीसाठी काम करणारा शासन नियुक्त एक गावासाठी काम करणारा अधिकारी असतो आणि ह्याची नेमणूक बदली बढतीचे अधिकार CEO ना असतात. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना असतात. त्यांनाच मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात. तर हे जिल्हा परिषदेचे असतात. ग्रामसेवकावर जवळचे किंवा नजीकचे नियंत्रण BDOचे असते. BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा गटविकास अधिकारी. म्हणजे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गटविकास अधिकाऱ्याचे असते.
तर सर्वोच्च नियंत्रण जिल्हा परिषदेतील CEO किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते। आता ह्या ग्रामसेवकाची महत्वाची कार्य जे कार्य खूप वेळेला पोलीस परीक्षेला विचारलं गेलंय ते म्हणजे हे पहिलं, जसं जन्म मृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे हे कार्य कोणाचे, तर जन्म मृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे हे कार्य ग्रामसेवकाचं असतं। ही जी सर्व कार्य लिहिलेली आहेत ती कार्य ग्रामसेवकाची आहेत। शिवाय घरपट्टी, पाणीपट्टी यांसारखे वेगवेगळे जे कर आहेत ते वसूल करण्याचे कार्य सुद्धा ग्रामसेवकाचं आहे। तसेच ग्रामसभांना उपस्थित राहायचं आणि ग्रामसभेमध्ये नक्की काय घडलं याचा सर्व लेखी जोखी अहवाल ठेवणे यालाच इतिवृत्त लिहिणे असं म्हणतात। ते इतिवृत्त लिहिण्याचे कार्य सुद्धा कुणाचं असतं, ग्रामसेवकाचं असतं। तर ग्रामनिधी जो गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 250च्या वर कर गावातील वेगवेगळ्या कामांमधून लोकांकडून वसूल केले जातात त्याला ग्रामनिधी असं म्हणतात। आणि या ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळण्याचं कार्य सुद्धा ग्रामसेवकाचं असतं। शिवाय ग्रामपंचायतीचे जे निर्णय आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं सुद्धा कार्य ग्रामसेवकाचं असतं। अशा पद्धतीने ग्रामसेवक हा प्रशासनाकडून आलेला आणि गावासाठी कार्य करणारा एक माणूस असतो हे आपण पाहिलं। आतापर्यंत ग्रामसभांना सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात। त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सक्तीच्या ग्रामसभा आपण बोलू शकतो त्याला। तर ग्रामसभा घेणे अनिवार्य असणे गरजेचेच आहे। तर असं अनिवार्य ग्रामसभा ह्या वर्षातून 4 घेतल्या जातात। त्याच्यामध्ये 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिना दिवशी ग्रामसभा घ्यावी लागते। त्यानंतर 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशी, 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी सुद्धा ह्याविषयी विचारलं जातं पोलीस परीक्षेला। याआधी प्रश्न येऊन गेलाय। आणि अशा पद्धतीने अनिवार्य ग्रामसभा अनिवार्य किती वेळा असतात, तर एकूण 4 वेळा ग्रामसभा अनिवार्य असतात। आणि त्याच्यामधला हा जो निर्णय आहे की ह्या 4 वेळा ग्रामसभा घेणं हे बंधनकारकच आहे, हा निर्णय 4 ऑगस्ट 2012ला घेतला गेला। ग्रामसभेला घटनात्मक दर्जा 73व्या घटना दुरुस्तीनुसार मिळाला। हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय की ग्रामसभेला दर्जा हा 73व्या घटना दुरुस्तीनुसार येऊन गेला आणि ही 73वी घटना दुरुस्ती 1993 मध्ये झालेली होती। या ग्रामसभा ज्या असतात या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असतात। मात्र जर सरपंच अनुपस्थित असतील तर उपसरपंच असतात आणि जर उपसरपंच ही अनुपस्थित असतील तर जे सदस्य असतात त्या सदस्यांपैकी जे ज्येष्ठ सदस्य असतात ते ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात। मात्र एक अशी ग्रामसभा असते ज्याला सरपंच उपस्थित असणे गरजेचेच असते। म्हणजे ज्या वेळेला ग्रामसभेची स्थापना होते त्यावेळेला पहिली जी ग्रामसभा होते त्या पहिल्या ग्रामसभेला सरपंच हेच ग्रामसभेचे अध्यक्ष असतात। इतर कोणी त्यावेळेला अध्यक्षपद भूषवू शकत नाही। मात्र इतर ज्या वेळेला ग्रामसभा असतात त्यावेळेला सरपंचांच्या अनुपस्थित, उपसरपंच आणि उपसरपंचांच्या अनुपस्थित सदस्यांपैकी एखादा ज्येष्ठ सदस्य ग्रामसभेचं अध्यक्षस्थान भूषवू शकतो। ह्या ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी मतदारांचा गावातील लोकांचा एक कोरम निश्चित केलेला आहे शासनाने, तो आहे 15%। मिनिमम 15% लोक म्हणजे मतदार यादीमध्ये जेवढ्या लोकांची नावं आहेत तेवढ्या लोकांपैकी मिनिमम 15% लोक तरी ग्रामसभेला उपस्थित राहिले पाहिजे तरच ग्रामसभेचा कोरम पूर्ण होतो। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आर्थिक वर्षात सुरुवात झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते। योग्य अयोग्य विधानासाठी हे विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। काय लक्षात ठेवायचं, आर्थिक वर्षास सुरुवात झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते। आणि हे जे सर्व आहे आपण मगासपासून ग्रामपंचायतीची बेसिक माहिती बघितली, त्यानंतर ग्रामसभेचे जे पदाधिकारी असतात सरपंच उपसरपंच यांची माहिती बघितली, ग्रामपंचायतीसाठी शासनाकडून नियुक्त एक व्यक्ती असते ग्रामसेवक त्याची माहिती बघितली। आणि हे सर्व जर ग्रामपंचायतीचे योग्य कारभार नीट नसेल तर ग्रामसभा ही ग्रामसभा नाही ग्रामपंचायत ही विसर्जित करण्याचा सर्वोच्च अधिकार हा राज्य शासनाचा असतो। लक्षात घ्या, आपल्या ज्या पंचायत राज व्यवस्था आहे या पंचायत राज व्यवस्थेमध्ये येणारे जे त्रिस्तरीय मध्ये येणारे घटक आहेत ते ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या 3ही घटकांवर सर्वोच्च नियंत्रण राज्य शासनाचं असतं। आणि त्या 3ही घटकांना विसर्जित करण्याचा
करण्याचा अधिकार पण राज्य शासनाचाच असतो। यावर आता हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, यावर आधारित तुम्ही नोट डाऊन करा किंवा हे जे लिहिलेलं आहे याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्वतःच्या सोप्या भाषेमध्ये आणखी नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करू शकता। यावर आधारित शेवटी आपण वन लाइनर प्रश्न घेणार आहोत जे परीक्षेला येऊन गेलेले आहेत, तर त्याचाही पुढे अभ्यास करायचा आहे आपण। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। ग्रामविकास खाते वर्ग 3 चा ग्रामपंचायतीचा सेवक कोण असतो? ग्रामसेवक। ग्रामसेवकाची बढतीचे अधिकार कोणाला असतात? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास। ग्रामसेवकाचे वेतन कोणत्या निधीतून देतात? जिल्हा निधीतून। जन्म मृत्यू विवाह यांची नोंद ठेवण्याचे कार्य कोणाचे असते? ग्रामसेवकाचे। पाणीपट्टी घरपट्टी यांची वसुली कोण करतो? ग्रामसेवक। ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे हे कार्य कोणाचे? ग्रामसेवकाचे। ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळण्याचे कार्य कोणाचे? ग्रामसेवकाचे। ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत किती विषय आहेत? 79। ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासन। ग्रामपंचायत विसर्जन विषयक अधिनियमातील कलम कोणते? कलम 145। विसर्जित झालेल्या ग्रामपंचायतीसाठी किती महिन्यांनी निवडणुका होतात? 6 महिन्याच्या आत। कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतीस घटनात्मक दर्जा मिळाला? 73वी घटना दुरुस्ती। प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा घेणे बंधनकारक असते? 4 ग्रामसभा। वार्षिक आर्थिक वर्षात किती दिवसाच्या आत पहिली ग्रामसभा घेतात? 60 दिवसाच्या आत, म्हणजेच 2 महिन्याच्या आत। आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच। ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काय म्हणतात? पंच। ग्रामपंचायत पंच व सदस्यांची निवड कशी होते? प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने। ग्रामपंचायतीत महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50%। ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करतात? तहसीलदार। ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा। ग्रामपंचायतीची निवडणूक पद्धत कोणती? प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान। ग्रामपंचायत उमेदवाराची वयपात्रता किती असते? 21 वर्ष पूर्ण। सरपंच व उपसरपंच यांची निवड कोण करतात? आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सरपंचांची निवड आता प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीतून होते, म्हणजेच सर्वसामान्य लोक करतात, तर उपसरपंचांची निवड ही अप्रत्यक्ष निवडणुकीतून होते, म्हणजेच पंच म्हणजे सदस्य करतात। सरपंच व उपसरपंच यांची निवड कोण करतात? तर एक लक्षात काय ठेवायचं की सरपंचांची निवड ही प्रत्यक्ष मतदानातून होते, उपसरपंचांची निवड ही अप्रत्यक्ष मतदानातून म्हणजे सदस्यांकडून होते। सरपंच व उपसरपंच यांची निवड पद्धत कोणती? याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं, सरपंचांची प्रत्यक्ष निवड पद्धत, उपसरपंचांची अप्रत्यक्ष निवड पद्धत। ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? सरपंच। सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्य कोण पाहतात? उपसरपंच। आणि उपसरपंच जर अनुपस्थित असतील तर ज्येष्ठ सदस्य पाहतात। सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा। सरपंच पद रोटेशन पद्धतीने राखीव ठेवण्याचे अधिकार कोणाला असतात? तर राज्य शासनाला असतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।